बॉल बॉलच झालं 4 बॉल 5 बॉल नाव काय बॅट्समन प्रथम आहे पहिलं षटक घेऊन येत आहेत विक्रांत आणि मोहीन संघाचे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले बॅट्समन आहेत प्रथम आणि हार्दिक वेदान यांचा पहिला चेंडू चांगला असा चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि एक निर्धारित स्वरूपातली धाव 2 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 1 फलंदाजी करत आहे हार्दिक डावखुरे फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये थोडी बदल होत आहे आणि हा पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चांगला तटवलेला आहे पाहूया झेलबाद चांगला असा झेल पकडलेला आहे आता कोण आला रे वेदांत बॅट्समन कोण आता आला तो हे कर ना अनाउन्समेंट कर ना मोहीन संघाच्या टीमचं नाव सांगा आणि हा पुढचा चेंडू नवीन फलंदाज आलेले आहेत प्रीत आणि निर्धारित स्वरूपातील 1 धाव बंदच कर ना इकडे काय एक तर ती फक्त दुसरी सोमाडीची आहे हे कशाला मॅच लावले सोमाडीची आहे तर ते कर लक्ष दे की लक्ष दे काढली ना आता 5 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 3 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिले षटक संपलेलं आहे उत्कृष्टाचं षटक केवळ 3 धावा
पुढील षटक घेऊन येत आहेत वेदांत. आणि हा पुढचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त स्वरूपात एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 4 वर. चांगला असा चेंडू, परंतु डिक्लरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. आणि आता स्ट्राईकला आहेत प्रीत. पुढचा चेंडू चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली, 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावाही पूर्ण करण्यात यश आलेलं आहे फलंदाजांना. या 2 धावेनंतर धावसंख्या होते ती 7. दुसरं षटक चालू आहे. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाजाला समजलेला नाही आहे. चेंडू निर्धाव जात आहे. अतिशय चांगली अशी गोलंदाजी होत आहे कोरोटी संघाकडून. आणि हा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. या 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत वेदांत. वेदांत यांचा पुढचा चेंडू लेग साईडला टटावलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. 2 धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत फलंदाज, परंतु थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. थ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव. एकूण धावा 2. या 2 धावानंतर धावसंख्या होते ती 9. पाच चेंडू 9 धावा. आणि हा उत्तुंग असा फटका पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि हा षटकार उत्कृष्ट असा फटका प्रथम यांच्या बॅट मधून. या 6 धावेनंतर धावसंख्या होते ती 15. पुढील षटक घेऊन येत आहेत साई. आणि हा पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. निर्धारित स्वरूपातील एक धाव. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 वर. कोण गेला? आणि हा पुढचा चेंडू चांगलाच चटडावलेला आहे लेग साईडला. पाहूया किती धावा मिळत आहेत. परत एकदा निर्धारित स्वरूपातील एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वर.
आणि उत्तुंग असा फटका, पाहूया किती धावा. आणि हा षटकार, उत्कृष्ट असा षटकार मिड विकेटच्या दिशेने टटावलेला आहे. दोनवर 3 बॉल 23 ला 1. आणि एक धाव निर्धारित स्वरूपातील. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. 4 चेंडू 24 धावा. आणि हा पुढचा चेंडू, फलंदाज बाद, क्लीन बॉल. उत्कृष्ट असा चेंडू. हॅलो, पुढील फलंदाज कौस्तुभ वदे. आणि हा खराब चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. नो पंचांनी नो घोषित. फ्रेट. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू, फ्रेटचा चेंडू निर्धाव गेलेला आहे. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 25 धावा. श्री गणेश कोफराड आयोजित सचिन स्मृती चषक 2024. सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना चालू आहे. विकास 11 विरुद्ध कोरोटी या संघांमध्ये. तीन षटकं झालेली आहेत आणि भोई संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. पुढचं षटक घेऊन येत आहेत ऋग्वेद आणि हा मिड विकेटच्या दिशेने टटवलेला आहे. पाहूया षटकार आणि हे 6 धावात भर. उत्तुंग असा षटकार, चांगला असा फटका होता. आणि पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने टटवलेला आहे षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. जबरदस्त अशी फटकेबाजी लावलेली आहे प्रथम यांनी. अजूनपर्यंत 3 षटकार मारलेले आहेत त्यांनी.
टोटल 22 रन काढलेले आहेत. हा पुढचा चेंडू एक धावीत भर. धावसंख्या होती ती 38 धावा. आणि फलंदाज बाद. एसटी चीज झालेले आहेत फलंदाज. पुढील फलंदाज आलेले आहेत आदित्य. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आलेले आहेत आदित्य. आणि हा पुढचा चेंडू एक धाव घेतलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. पाच चेंडू नंतर धावसंख्या होते ती 39. आणि हा पुढचा चेंडू धावसंख्या झालेली ती 41. 4 षटकानंतर धावसंख्या होऊन पोचलेली आहे ती 41 धावांवरती. शेवटचं षटक शिल्लक आहे. चार षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 41. शेवटचं षटक घेऊन येत आहे साई. आणि हा चांगलासा फटका. पाहूया पंचाचा निर्णय काय. 6 धावा षटकार. आणि बाद. पायचेत आदित्य बाद झालेले आहेत. उत्कृष्ट अशी खेळी केलेली आहे त्यांनी.
दरम्यान पुढील फलंदाज आलेले आहेत राजस. साई यांचा सामना करतील राजस. राजस यांनी चांगला तटवलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने, पण एकच धावत समाधान मानावं लागत आहे त्यांना. धावसंख्येत 1 भर परत आहे. धावसंख्या येऊन पोहोचते ती 48 धावांवरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहेत प्रथम. अतिशय तडाखेबंद फलंदाजी केलेली आहे प्रथम यांनी. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटवलेला आहे. पाहूया. आणि अजून एक षटकार. आणि आता पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि पुन्हा एकदा बाद. पायचेतच्या स्वरूपात आउट झालेले आहेत. या पंचांना बघून बिल्ली बाउंडनची आठवण येते. बिल्ली बाउंडन असेच ऍक्शन करून आपलं डिसिजन देत होते. आणि आता शेवटचा फलंदाज येत आहे दीप. आणि हा शेवटचा चेंडू. चांगला असा फटका. 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. 3 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, पण फलंदाज तिथे पडलेले आहेत. आणि तिसरी धाव घेताना बाद धावचित. धावसंख्या झालेली आहे ती 56 आणि जिंकण्यासाठी कोरोटी संघाला 57 धावांची आवश्यकता.
धन्यवाद डीजे. साडेसहा झालेले आहेत. विकास 11 बोलिंग संघाला विनंती की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावावे. पहिल्या डावा अखेरीस बोलिंग संघाची धावसंख्या झालेली आहे ती 56. विजयासाठी 30 चेंडूत 57 धावांची आवश्यकता. कोरटी संघाची सलामीची जोडी रेहांग आणि हर्ष. विजयासाठी 57 धावेची आवश्यकता. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. स्ट्राईकवर आहेत ते रेहांग, नॉन स्ट्राईकला आहेत ते हर्ष. बोलिंग संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहेत ते राजेश. अतिशय तडाखेबाजाचे फलंदाज राजेश, तसेच मिडन पेस गोलंदाज. जवळजवळ 11.25च्या सरासरीने धावसंख्या करायची आहे ती कोरोटी संघाला. पहिला चेंडू वाईड. अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाला काही जमलेला नाहीये. निर्धाव चेंडू. एक चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1. श्री गणेश मित्र मंडळ कोफराड आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2024. अतिशय चांगला चेंडू. ऑफलाईनला लोअर असा फुलटा चेंडू. फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू निर्धाव जात आहे. अतिशय चांगला चेंडू. बाईच्या रूपात 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 2. तीन चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 2. चांगला चेंडू. 22च्या स्वरूपात 1 धाव. गुडलँड स्पॉट वरून चेंडू उडवला. चेंडू फलंदाजालाही समजला नाही आणि विकेट किपरलाही समजला नाही. चेंडू 22च्या स्वरूपात 1. धावसंख्येत भर. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 3. विजयासाठी 57 धावाचे लक्ष्य क्षेत्रपाल कोरोटी संघाला. अतिशय सुंदर असा फटका. फटक्याखाली स्वतः कुणाल ही चूक करणार नाही आहेत. बोलिंग संघाबद्दल सांगायचं झालं तर विकास 11 बोलिंग संघ सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. वा पंच. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते साई. षटकातील शेवटचा चेंडू ऑफ लाईनच्या बाहेर वाईड. अवांतर धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 4. साईने चांगला खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने भर. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. विजयासाठी 57 धावेचं लक्ष घेऊन उतरलेला आहे तो क्षेत्रपाल कोरोटी संघ. तर विकास 11 संघाबद्दल सांगायचं झालं तर यावर्षी विकास 11 संघ आपल्या समाजातून असा पहिला संघ आहे जो एक गाव एक संघ ओपन या फॉर्मॅटमध्ये तो
बाहेर खेळायला जातात. त्याच्यामध्ये त्यांनी जय महाराष्ट्र बॉईज चषकामध्ये ओपनच्या याच्यातून एंट्रीमध्ये उपविजेता तर नारंगी इथे आता झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते कौस्तुभ, यांनाही ओपनच्या गोलंदाजीचा भरपूर असा अनुभव. मला आठवते गेल्या वर्षी एका स्पर्धेमध्ये साई यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी की फलंदाजी केली होती त्यांनी, व कोरोटी संघाला विजयासाठी हातभार लावला होता त्यांच्या एका खेळीने. तेच साई आता त्यांच्याकडून पुष्कळ अशा अपेक्षा आहेत. त्या कोरोटीच्या पाठीराख्यांना जवळजवळ 150 ते 200 आसपास कोरोटी गावचे पाठीराखे इथे जमलेले आहेत. फुलटच चेंडू, चेंडू राकेशच्या डोक्यावरून बाउंस झाला. 1 धावा, धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 7. 57 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 2. अतिशय चांगला असा चेंडू, त्याला सीमारेषेपार पाठवण्यासाठी साई यांनी बॅट जोरदार स्विंग केली, परंतु चेंडू काय बॅटीच्या लाईनीमध्ये आलेला नाही आहे. चेंडू विकेट किपरकडे निर्धाव जात आहे. श्री गणेश मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2024 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस व पहिल्या दिवसातील शेवटचा सामना विकास 11 वर्सेस क्षेत्रपाल कोरोटे. पुन्हा सेम चेंडू व सेम बॅट. साई यांच्या बॅटीला काही चेंडू लागत नाही, चेंडू निर्धाव जात आहे. जर चेंडू बॅटीला लागला तर तो निश्चितपणे सीमारेषा पार जाणार, परंतु चेंडू काय बॅटीच्या रडारमध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जात आहे. लगातार दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 7 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोरोटी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं. कौस्तुभ मगाशीच म्हटल्याप्रमाणे कौस्तुभ यांना ओपनच्या संघाचे ओपनमध्येही तो गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याला खूपसा असा अनुभव आहे. त्यांनी तो अनुभव आता पाण्याला लावलेला आहे व आपल्याला दाखवत आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्ची घातलेल्या आहेत त्या कौस्तुभ यांनी. स्लोवर 1 चेंडू अगोदरच साईने ओळखला. चोरटी धावसंख्या पाहूया. चोरटी धाव काढलेली आहे. धावसंख्येत 2 ने वर. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 9. या ओव्हरमध्ये कौस्तुभने 3 चेंडू निर्धाव टाकले व 4 धावा खर्ची केलेल्या आहेत. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रथम. अतिशय उत्कृष्ट अशा ऑलराऊंडर आहेत ते प्रथम. याच ग्राउंडवर प्रथम यांनी वाघोली संघाबरोबर गेल्या वर्षी की त्याच्या अगोदरच्या वर्षी एक धुवाधार अशी खेळी केलेली व 7 चेंडूमध्ये जवळजवळ 30 धावा त्यांनी चेसिंग केलेल्या. अतिशय सुंदर असा फटका व त्याला फॉलो थ्रू मध्ये चांगला असा झेल घेतलेला आहे प्रथम यांनी. आणि आउट झालेले आहेत ते हर्ष. सलामीची जोडी हे आपल्या आणून ठेवतो घरात, गोडाऊनवर ठेवतो. धन्यवाद डीजे. विक्रांत फलंदाजीसाठी आलेले आहेत ते विक्रांत. विक्रांत यांनी आपला जोरदार असा फटका मारला, परंतु त्यांचं संतुलन थोडं बिघडलं. तरी 1 धाव समाधान मानावं लागलं ते विक्रांत यांना.
धावसंख्येत 1 नि भर. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 10. सचिन स्मृती चषक स्पर्धेचा पहिला दिवस. प्रथम पारितोषिक स्वर्गीय सचिन स्मृती देणार श्री गणेश मंडळ कोफराड. भव्य दिव्य अशा चषक व रोख रक्कम. तर द्वितीय पारितोषिक कैलासवासी विजया नाईक यांच्या स्मरणार्थ देणार हॉटेल रिपब्लिक वसई यांच्याकडून भव्य दिव्य असा चषक. साई यांच्या फटकाला चेंडू जात आहे सीमारेषा पार. षटकार. 6 धावांसाठी पहिला षटकार. आपले बॉल बॅटीचे गाडीत ठेवायचे ना. साई यांच्याकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षेस ते आता पुरं पडत आहेत. मागच्या चेंडूवरती त्यांनी षटकार मारला. अजून त्यांच्याकडून अशा 4 मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे ती कोरोटी संघाला. तीन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 षटकामध्ये 40 धाव्याची आवश्यकता. बॉलर आलेले आहेत ते आदित्य. अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत. जेव्हा बॉलिंग संघ जेव्हा बिकट परिस्थितीत मग ती बॉलिंग साईडनी असो की बॅटिंग साईडनी असो 90% हार्दिक त्यांच्या अपेक्षांना पूर्ण उतरलेले आहेत व बॉलिंग संघांना जिंकून दिलेले आहे ते आदित्य. जवळजवळ 10 ते 15 पावलाचा रनअप. राऊंड आर्म ॲक्शन. अतिशय उत्कृष्ट असे अष्टपैलू. टॉप. वीसच्या सरासरीने धावसंख्या हवी आहे ती कोरोटी संघाला. चेंडू निर्धाव जात आहे. दहा चेंडूत 6 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. चेंडू पुन्हा निर्धाव. विक्रांत यांना काही चेंडू समजत नाहीये. चेंडू निर्धाव हार्दिक कडे जात आहे. 9 चेंडू व 6 मोठे फटके. 6 मोठ्या फटक्यांची गरज आहे. वाईट चेंडू. पंचांनी दंडित. या षटकातील पहिला चेंडू वाईट. चांगला फटका. विक्रम यांनी मारलेला चेंडू जातोय का बघूया. परंतु तिथे उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे ती प्रीत यांनी. किती बॉल झाले. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 22. साई त्यांच्या नावलौकिक साजेशी अशी कामगिरी करू शकले नाही आतापर्यंत. फक्त एकच षटकार त्यांनी मारलेला आहे.
4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 35 धावांची गरज आहे ती. बोळीन संघाकडून आता शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते कुणालनी घेतलं नाही. गेल्या वर्षी एक त्यांनी जादुई षटक टाकलेलं व बोळीन संघाला अनपेक्षित असा विजय मिळवून दिलेला तो कुणाल यांनी. राजस विक्रांत आउट झालेले आहेत. अर्णव नाव काय रे अर्णव. आणि विक्रांतची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते मयूर. चेंडू निर्धाव. राजेश अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. जरी मागच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या गोलंदाजीवरती 4 षटकार मारलेले प्रत्येकांनी तरी त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे. हीच ओपन क्रिकेट खेळण्याची जमेची बाजू असते, हार न मानणं. सायलेंचा फटका मिस झालेला पाहूया हार्दिक काय करतात. आणि हार्दिक नावाप्रमाणे कामगिरी हार्दिक करत आहेत. बॅटिंग बॉलिंग तसेच कीपिंग या सगळ्यामध्ये ते माहीर आहेत. हार्दिक साई यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते सर्वेश. स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला लाख मोलाची मदत केली त्या सर्वांचे हार्दिक असे आभार. तसेच विराट नेटवर्क जे जवळजवळ 121 देशामध्ये ऑनलाईन प्रक्षेपण करत आहे त्यांचे आभार. DJ अर्नाळा यांचेही आमच्याकडून मंडळाकडून हार्दिक असे आभार. उत्कृष्ट असं ज्यांनी पंचगिरी केली त्या दोन्ही सरांचे हार्दिक आभार. तसेच कोरोटी ग्रामस्थ ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. सर्वेश आउट झाला. ऋग्वेद सर्वेश यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते ऋग्वेद. सामना आता जवळजवळ 99% या बोळीन संघाच्या बाजूला लागलेला आहे. वाईट चेंडू शेवटचे 2 चेंडू बाकी. फक्त आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे सामन्याची. उद्या पहिल्या फेरीचे 2 सामने राहिलेले आहेत ते जवळजवळ 7:45 वाजता पहिला सामना आहे तो रातोडी वर्सेस कोरोटी ब. दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्याला उद्या स्पर्धा पूर्ण करायची आहे व हे